आणि शिवबांना संस्काराचे अमृत पाजणारी माता, जिच्या संस्कारांनी घडवला हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास, जिच्या संस्कार ती जिजाऊ येत आहे आपल्या भेटीला खास, ती जिजाऊ येत आहे आपल्या भेटीला खास. सादर करत आहे कुमारी रेश्मा. तर नमस्कार, मी चैताली तांबे तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज असं शिवजयंती, तर तुमच्या सगळ्यांच्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण घरीच साजरी करणार आहोत शिवजयंती, आणि संध्याकाळी आपण रॅलीत वगैरे जाऊ. तर मी तुमचं दाखवतोय रॅली वगैरे संध्याकाळी दाखवणार पण. आणि आता आपण घरीच साजरी करणार आहोत, पण त्याआधी आपण नाश्ता वगैरे बनवून घेऊया आणि नंतर मग साजरी करूया शिवजयंती. कारण मम्मीनी आता नाही आहेत, मम्मीनी मावशीकडे जातात, त्यामुळे मग आपणच साजरी करणार आहोत. आणि आज आमच्याकडे शनू येणारा, तुमका पण मी दाखवते शनू कोण आता. आणि पहिलं आपण आधी नाश्ता बनवूया. तर चला, तर मग पहिलं नाश्ता बनवूया, मम्मी जरा मदत करूया आणि मग आपण पुढचं बघूया कसं काय करायचं. तर चला तर मग. तर आता तेल गरम होता आणि आपण आता पुरी बनवणार आहोत आज. तर चला, तर मग मी पटपट नाश्ता बनवून घेते, पहिलं पुऱ्या बनवून घेते आणि मग आपण भेटूया. तर आपला नाश्ता आणि तयार झालो असा, आणि आता आपण चहा बनवणार आणि नंतर मग शिवजयंती साजरी करूया. तर आपल्याकडे आज शनू येईल शिवजयंती साजरी करायसाठी. तर आता आपण नाश्ता करून घेऊया पटकन. आणि मावशीने येईल, मी तुम्हाला दाखवते. इतकी तरी आली कधी लावलं, माझी तर काळी काळी घुस होती. आली लावली, शाप पांढरी झाली, कोळी काढलेला. होय होय, ही असं माझी बहीण, मावशीची मुलगी, म्हणजे मण्याची बहीण असाही. माका माहिती आहे गो कोण ना. तर मम्मीने निघाली सगळीजण कडावरला जाऊ, आणि आपण बघूया आता जेवण वगैरे काय करायचं असं तर, आणि जेवण बनवून घेऊया. तर आता आपण पटकन जेवण बनवून घेऊया, अजून पण कामं असत थोडीशी करूची, ती पण करून घेऊया. आणि संध्याकाळी जरा फोटोशूट वगैरे पण करूचा. तर चला, तर मग पटकन आधी जेवण बनवूया आणि मग बाकीची कामं पण करून घेऊया पटकन. तर आज आपल्याला जाऊचा शिवजयंतीच्या रॅलीसाठी. पहिला जाणार आपण गीताभवनमध्ये, आमच्या नांदगावमध्येच वाघाची वाडी तिकडे, आणि नंतर जाणार आम्ही नांदगाव तिठ्यावरती, आणि तिठ्यावरून नंतर मग तोंडवलीत वगैरे जाणार असं. तर बघूया, मी पण फर्स्ट टाईमच जाणार आहे, माझ्यासोबत शीतल वगैरे पण जाणार असत, तर ती पण फर्स्ट टाईम जाणार आहेत. तर बघूया. तर आपला जेवण झाला आणि आम्ही आता जेवून घेते पटकन, आणि नंतर तयारीने वगैरे करूच्या, ती तयारी आणि करीन. शिवजयंती, तर तुमका सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आता जाता शिवजयंतीच्या रॅलीत. तर माझ्यासोबत शनू आणि तर चला, तर मग जाऊया आपण. तर आम्ही आता असावं नांदगावमध्ये गीताभवनकडे, नांदगाव वाघाची वाडीत असावं आम्ही. आणि आता तिकडून मग आता नांदगाव तिठ्यावरती जाणार आणि तिकडे शिवजयंती साजरी करणार. आणि त्यानंतर बघूया कसं काय असं, आता आमका पण नाही माहिती आहे. तर चला, आता राहिली बघा. तर आमच्यासोबत होती ही छोटी छोटी मुलं होती, मस्त सजून वगैरे इलेली, मस्त साडी वगैरे नेसलेली, नऊवारी साडी. आणि आमचं शनू पण होता आमच्यासोबत, तर छान दिसत सगळेजण. तर आता आपण पोचलो नांदगाव तिठ्यावरती येऊन, आणि आता आपण तिकडे शिवजयंती साजरी करूया. बघूया काय काय कार्यक्रम असतात ते त्यांच्याकडे.
तर चला तर मग दाखवते मी तुमका. लोकांनी या फुगडी नृत्याचा बरोबर 8 वाजता येईल आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. नांदगाव आकाशवाणी प्रमुख पदाधिकारी असतील किंवा त्यांचे मुख्य आपले राजा मस्करचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर इथे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जवळजवळ आपल्याला 7 वर्षापासून आम्हाला प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करणारे मिराजी बुवा आम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचण होते किंवा कार्यामध्ये अडचण होते आम्हाला एखादा मार्ग दाखवणारे आपले मार्गदर्शक मिराजी बुवा इथे उपस्थित आहे. मी उपाध्यक्षांना विनंती करतो की मिराजी बुवांना इथे काही त्याचबरोबर विचार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी मोरे सर उपस्थित आहेत. मी उपाध्यक्षांना पुन्हा एकदा विनंती करतो की विचार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी मोरे सर यांचा देखील त्यांनी सत्कार करायचा. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री
दोन्ही विनंती करतो की मारुती मोदी यांचा निवेदन संस्कार करायचा. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांनी स्वतःच्या आभार व्यक्त करतो. तुम्ही दाखवा आणि वेळोवेळी शिवजयंती प्रत्येकाच्या शिवकार्यामध्ये तुम्ही एवढ्या जोमाने एवढ्या ताकदीने एक जल्लोषापूर्ण भगवमय वातावरण करायचं आहे. तरी मी सर्व सभासदांना माझ्या वागायच्या असेल आणि आमच्या संस्थेच्या सगळ्यांना विनंती करतो की आता आपला थोड्याच वेळात पूर्ण गोल राहून करून ते भगवमय वातावरण आपण ढोल ताशाच्या गजरात भगवमय वातावरण करायचं आहे. धन्यवाद. आयफोन मध्ये करायची. आपण साफसफाई केली की सुशोभीकरण केलं खरोखर यासारखं मोठं पुण्य की यासारखं मोठं काम नाही. सर्व काम होत असतात पण हे जसं तुमचं वाक्य किंवा हे परिवारच आहे किल्ल्यांचा खरोखर हे असंच राहू द्या. आपण याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम आपल्या हातून घडू द्या. हे खरोखरच त्या प्रत्येक बोलायला तर पळाच. या रॅलीच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय राजा मस्कर यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. मका टाइम नाही. व्हिडिओ करू टाइम आहे प्रत्येकाचा फोटो मोबाईल आदरणीय राजा मस्कर यांचा सन्मान करावा असं मी विनंती करते आदरणीय सुशांत परब यांना की मंडळाच्या वतीने त्यांचं यथोचित असा सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यात त्यांच्यासाठी. झाला येवा पटकन सरळ यानंतर एक छोटीशी मी स्टेजवर आलो इथपर्यंत हे बघितलं ना हे खरोखर खूप समाधान हे सर्व करतात. पवित्र प्रेरणा आणि शिवबांना संस्काराचे अमृत पाजणारी माता जिच्या संस्कारांनी घडवला हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास, जिच्या संस्कारांनी घडविला हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास, ती जिजाऊ येत आहे आपल्या भेटीला खास. ती जिजाऊ येत आहे आपल्या भेटीला खास. सादर करत आहे कुमारी रेश्मा बोबाटे. मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. लखुजी जाधवांची कन्या, शहाजी राजांची पत्नी आणि माझ्या शुभाची माता. मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. मी राजमाता बोलते, मी राजमाता बोलते, मी राजमाता बोलते.
शिवबा तू जनतेचा राजा होशीलच असे मी त्याच्या मनात रुजवले, कारण मला माहित होते जो मुलगा आमच्या संस्कारामध्ये वाढतो तो कधीच गुलामगिरी स्वीकारत नाही. मी शुभाला सांगितले लढता लढता मरण आले तरी 72, पण अन्याय कधीच नको सहन करूस. मी शुभाला शिकवले राज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही, राज्य म्हणजे जबाबदारी आहे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी पुसणे हेच खरं राजपण आहे. आज मला अभिमान आहे, कारण माझ्या शुभाने केवळ किल्ले जिंकले नाहीत, माणसांची मने जिंकली. लक्षात ठेवा, स्वराज्य तलवारीने मिळत नाही, स्वराज्य विचारांनी मिळते. आणि विचार जर जिजाऊचे असतील तर इतिहास घडेल. तर आताच आम्ही घरा गेलाव आणि आता मी हयाच ब्लॉग एंड करते. जर हो ब्लॉग तुमका आवडला असत तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोकणातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.